मित्रांनो, कालच्या तासाला आपण स्वरांच्या उच्चारांच्या पद्धती सुरू केलेल्या आहेत. म्हणजे स्वरांचे उच्चार कसे करायचे आणि त्यातल्या त्यात अस्वराचे आपण तीनही उच्चार अभ्यासाला सुरुवात केलेली आहेत. त्यामध्ये आज पाहूया आणखीन पुढे. काल जे पाहिले होते बघा, स्वरांच्या उच्चाराच्या पद्धती तीन आहेत. तीन पद्धतीमध्ये पहिले जी पद्धत घेतली होती आपण ती म्हणजे ऱ्हस्व उच्चार. या ऱ्हस्व उच्चारालाच आपण पूर्ण उच्चार असं देखील म्हणतात, तर याला जलद उच्चार देखील म्हणतात. मग पूर्ण उच्चार म्हणजे ऱ्हस्व उच्चारासाठी आपण लघुचे चिन्ह वापरले, म्हणजे हे असं चंद्रकोर वापरली होती उच्चार करून दाखवताना. दुसरं जे घेतलेलं आहे ते म्हणजे लांबट उच्चार. पण काल पाहिलं आपण लांबट उच्चार म्हणजे नेहमीच दीर्घ स्वर नव्हे. नेहमीच दीर्घ स्वर नव्हे, कारण ऱ्हस्व स्वर असला तरीही लांबट उच्चार निघू शकतो, दीर्घ असला तरीही लांबट उच्चार निघू शकतो. यासाठी आपण असं आडवी रेघ दिलेली आहे, तिला आपण गुरुचं चिन्ह म्हणतो ओळखण्यासाठी. आणि तिसरं जे घेतलेलं आहे ते म्हणजे निभृत. निभृतलाच आपण कोता असं देखील म्हटलेलं आहे. त्याला आपण निसरडा उच्चार, अपूर्ण उच्चार. हे निभृत आहे, तर वरचं काय झालं त्याच्यामध्ये हे सभृत झालेलं आहे. म्हणजे यामध्ये निभृत, कोता, निसरडा, अपूर्ण त्यालाच आपण तोकडा उच्चार असं देखील म्हटलेलं आहे. आणि यासाठी आपण हलच चिन्ह अशी तिरपी रेघ वापरलेली आहे. मग यामध्ये पहिला जो नियम घेतला होता आपण उच्चाराचा तो म्हणजे एकाक्षरी. त्यातल्या त्यात आपण अ वर विशेष भर दिलेले बघा. अ चे उच्चार पद्धती आणि अ च्या उच्चाराचा त्या आधीच्या अक्षरावर काही उच्चाराचा परिणाम होतो का ते देखील आपल्याला नोंदवायचं आहे. काल आपण फक्त 3च नियम घेतलेले आहेत, आज आपण पुढचे नियम घेणार आहोत. चला, याच्यामध्ये सर्वात पहिले आपण पाहिलं की एकाक्षरी शब्दातील अ हे लांबट उच्चाराचे असते. म्हणजे ते अयुक्तच असणार आहे की ई आणि उ युक्त आपले घ्यायचे नाही आहेत. फक्त एकाक्षरी शब्दातील ते पण अ वालेच. मग आपण उदाहरण घेतले होते बघा, राम व सीता. राम व सीता लांबट उच्चार झालेला आहे त्याचा. त्याच्यानंतर परत घेतला होता आपण तो मुलगा. ढ आहे, म्हणजे हे एकाक्षरी ढ आहे, लांबलं ते ढ आहे. आणखीन घेतलं होतं आपण श्रीच्या मागे ग असतो. ग असतो. मी किती अधोरेखित करून ठेवले नाहीयेत. हे कशाचं चिन्ह आहे तर लांबट उच्चाराचं चिन्ह आहे. म्हणजे ह्या तिन्ही एकाक्षरी अयुक्त शब्दामध्ये अ चा उच्चार हा लांबट झालेला आहे. दुसरं आपण पाहिलं की आपण 2 अक्षरी शब्द असा बघायचा आहे की त्याच्यामध्ये दोन्ही अक्षरामध्ये अ असलं पाहिजे. झालं एक अक्षरी झालं. आता 2 अक्षरी शब्दातील अ चे उच्चार कसे कसे असतील. अ चे उच्चार मग त्यामध्ये बघा बरं, पहिला जो आलेला आहे तो लांबट उच्चाराचा घेतलेला आहे आणि दुसरा जो म्हणजे दुसरा आणि शेवटचा ज्याला म्हटलं आपण तो निभृत उच्चाराचा आहे. म्हणजे लांबट उच्चाराचा असेल तर ही आडवी रेघ वापरायची, निभृत उच्चाराचा असेल तर हे हलचं चिन्ह वापरायचं आहे. मग त्यामध्येही आपण शब्द घेतले होते बघा, हस. हस हे लांबलं हे झालं. तट हे लांबलं झालं. मर हे घेतलं हे लांबलं हे निभृत उच्चाराचं आहे. त्याच्यानंतर मी घेतलं इथं घर हे लांबलं हे झालं. त्याच्यानंतर मी इथं घेतलं जग.
मग याच पद्धतीचं जर सुरुवातीचं अक्षर म्हणजे पहिल्या अक्षरातील अ शिवाय इतर देखील एखादा स्वर आला, स्वरयुक्त अक्षर जरी असलं आणि शेवटी जर अ असेल तर शेवटचं अ हे अपूर्ण उच्चाराचंच राहील, ज्याला आपण निवृत्त म्हणतो, आणि सुरुवातीचं काय राहील, लांबट उच्चाराचेच राहील. मग यामध्ये आपण असे पण घेऊ शकतो ना, बघा बरं, ऐक, ऐक, हे बघ, हे झालं निवृत्त उच्चाराचं, लांबट उच्चाराचं. मी वाचलं, आता याला वाचा, काय वाचतात, एक, एक, हे पण काय झालेलं, लांबट उच्चाराचं, हे निवृत्त उच्चाराचं. मी इथं लिहिलं बघा, ऊठ, ऊठ, जरी रस्व ऊ असलं तरी उच्चारण ते लांबट झालेलं आहे, ऊठ, हे लांबलं, हे मात्र शेवटचं काय झालेलं आहे, निवृत्त उच्चाराचं झालेलं आहे. मी इथं घेतलं बघा, मीळ, मीळ, हे झालेलं लांबट उच्चाराचं, हे झालं. याच पद्धतीनं तुम्ही सुरुवातीच्या अक्षरामध्ये अ शिवाय इतर कोणताही स्वर जरी आला तरी उच्चाराचा क्रम मात्र तोच राहणार, बदलणार नाही. तिसरा जो घेतोय आपण आता 3 अक्षरीचं, बघा बरं, 3 अक्षरी शब्दातील अ चे उच्चार कसे करणार. जर 3ही अक्षरामध्ये अ असेल किंवा 3 शब्दांपैकी म्हणजे शब्दातील 3 अक्षरापैकी शेवटचे 2 अक्षर तरी अयुक्त असावेत, त्यावेळेला एकक्रम पद्धती चालणार आहे. अ चे उच्चार यामध्ये सुरुवातीला येणारे तो म्हणजे ऱ्हस्व, ज्याला आपण सभृत म्हटलेलं आहे, मधला जो राहणार आहे तो लांबट उच्चाराचा राहणार आहे, आणि शेवटचा जो राहणार आहे तो निवृत्त उच्चाराचा राहणार आहे, अपूर्ण उच्चाराचा राहणार आहे. मग चला, याच्यामध्ये हे आलेलं निवृत्त, त्याच्यानंतर हे झालं, हे चिन्ह याचं, हे लांबट, आणि हे झालं हलचं चिन्ह याचं. ही पद्धती राहील 3 अक्षरी जर असतील तर. मग त्यामध्ये आपण उदाहरणं घेतले ते बघा बरं, वाचायचं काय वाचता, गवत, 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 नुसतं एवढं वाचा, एवढंच वाचा, ग, ग, आता गव, 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 आता गवत, गवत, 3 वेळेस वाचन वेगळं व्हायला. सुरुवातीला नुसतं ग लांबलं, गव, तरी ग लांबलं, व आपण उच्चारायचं, आता गवत, तर मधलं काय झालं, लांबट झालेलं आहे, हे रस्व झालेलं आहे, आणि हे एकदम कमी वेळेत वाचलेलं आहे, अपूर्ण उच्चाराचं आहे, निसरड्या उच्चाराचं आहे, ते निवृत्त आहे, गवत. त्याच्यानंतर आणखीन एक शब्द घेतला होता आपण काल, कमळ, म लांबलंय, हे बघा, हे चिन्ह चालूच राहील याच्यामध्ये, कमळ. त्याच्यानंतर हसत, हे स लांबलं, हे बघा, कार्यक्रम चालूच राहील. रडत, त्याच्यामध्ये मरत, त्याच्यातच घेता येईल तुम्हाला. मग याचप्रमाणे आपण सुरुवातीच्या अक्षरातील जर स्वर बदलले तर आणि शेवटच्या 2 अक्षरातील जर स्वर तेच ठेवले तर, उदाहरण बघा, इकडे ऐक, इकडं ऐक, आता याला वाचा, काय वाचता सर, ऐक, काय झालं, ऐकत, 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 क लांबलंय बघा बरं, हे रस्व आहे आणि हे झालेलं आहे याच्यामध्ये. उठ झालं बघ बरं, उठत, उठत, म्हणजे ठ लांबलेलं आहे, हे रस्व आहे, हे झालं याच्यामध्ये. मीळ, मिळत, मीळ, मिळत, त्या पद्धतीत तुम्हाला घेता येईल, मीळ, हे झालं मिळत, हे चिन्ह आलेले. सुरुवातीचं रस्व, मधलं लांबट, आणि शेवटचं कसं आहे, हल. काल इथपर्यंत आलं होतं, याच्या पुढे आपण निघतो आता 4थं. 4 अक्षरीची स्थिती काय आहे बघा बरं. 4 अक्षरी शब्दातील अ चे उच्चार किती, 4 अक्षरी शब्दातील अ चे उच्चार करताना एक लक्षात ठेवायचं की त्यातलं जे दुसरं अक्षर आहे, दुसऱ्या अक्षरातील अ, आणि चौथ्या म्हणजे शेवटच्या अक्षरातील अ हे निवृत्त उच्चाराचे राहील. आपण ते उच्चारच करून बघून नंतर त्यांचा आपण क्रम लिहून पाहू. चला, मग त्यासाठी मी इथे शब्द लिहिलाय, वाचा, काय वाचता याला, वाचा, काय वाचताय, कसरत, 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 असं वाचत नाही आपण, कसरत, कसरत. म्हणजे वाचताना तुम्ही त्याला असं वाचायला लागले बघा बरं, वाचताना असं वाचन व्हायला लागलं बघा आपलं, कसरत, कसरत, कसरत. पण आपण जर याला असं जोडाक्षरात घेऊन वाचलं असतं तर याच्यावर जोर पडला असतं, कसरत, कसरत, कसरत असं झालं असतं. तसं पण नाहीये, ते बरोबर 4 अक्षरीच आहे, कसरत, कसरत. म्हणजे यामध्ये हे झालं निवृत्त उच्चाराचं नाही.
तर हे निभृत उच्चाराचं नाही, हे ऱ्हस्व उच्चाराचं झालेलं आहे. त्याच्यानंतर हे झालेलं आहे निभृत उच्चाराचं, हे झालं लांबट उच्चाराचं, आणि चौथं आणि शेवटचं परत निभृत उच्चाराचं झालेलं आहे. म्हणजे चार अक्षरी जर अयुक्त असेल तर त्यातलं दुसरं आणि चौथं म्हणजे शेवटच्या क्रमांकाचं हे कसं असतं, उच्चाराने निभृत असते. पहिलं झालं ऱ्हस्व, दुसरं झालं निभृत, तिसरं झालं लांबट, चौथं झालं परत निभृत. कसरत, मग मी इथं घेतलं बघा बरं, कर्मत, तेच नियम आला याच्यामध्ये पण बघा बरं, हे झालं ऱ्हस्व, हे झालं याच्यामध्ये निभृत, हे झालं निभृत, आणि हे तिसरं क्रमांक झालं याच्यामध्ये लांबट. कसरत, कर्मत, करवत, त्याच नियमानं चाललेले हे शब्द आहे. जर मी इथं घेतलं बघा बरं हस, मग पुढे घेतलं बघा, आता वाचा, काय वाचलं, हसवत, हसवत. आपल्याला हे वाचताना असंच वाटायला लागतं की आपण असं जोडूनच वाचलं काय, त्याला हसवत, 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 तसं नाही. मग हे झालं याच्यामध्ये निभृत, हे झालं याच्यामध्ये निभृत, हे झालं याच्यामध्ये ऱ्हस्व, हे झालं याच्यामध्ये लांबट, हसवत. मग जर सुरुवातीच्या अक्षरातील स्वर बदलून बघा बरं, काही फरक पडतोय का उच्चार क्रमामध्ये, तर बदलणार नाही. मग यामध्ये मी दुसरे पण घेतले बघा बरं, आता हे घेतले मिरवत, मिरवत, मी इथे घेतले ऐकवत, उठवत, नाचवत, ते किती तुम्ही घेऊ शकता. म्हणजे यांच्यामध्ये पण हे झाले ऱ्हस्व, हे झालं निभृत, हे झालं लांबट, हे झालं निभृत, हे झालं ऱ्हस्व, हे झालं निभृत, निभृत, लांबट, परत हे काय झालं, तर हे ऱ्हस्व, हे निभृत, निभृत झालं, आणि मधलं काय झालं यांच्या दोघांच्या लांबट उच्चाराचं, त्या नियमानं चालतं. मग आता यांचा क्रम आमच्याकडे तयार झालाय. पहिला आला ऱ्हस्व उच्चाराचा, दुसरा आला निभृत उच्चाराचा, तिसरा आला लांबट उच्चाराचा, आणि चौथा आणि शेवटचा म्हणजे शेवटचा काय झालं, परत निभृत झाला. म्हणजे दोन निभृत आले यांच्याकडं चौथ्यामध्ये. आता पाचव्याकडे जाऊन पाहू आपण. पाचव्या अक्षरामध्ये बघ किती अक्षरे आहेत, 5. 5 अक्षरी शब्दातील स्वरांचे उच्चार, त्यांचा पण आपण क्रम लावू. पहिले शब्दच लिहून घेऊ, मग त्यांचे क्रम ठरवू आपण. चला आता मी इथं दिलेलं आहे बघा बरं, वाचा, काय वाचताय, मिरवणूक, मिरवणूक, मिरवणूक. पहिले 3 अक्षराचा नियम लागू करा ना. पहिला 3 अक्षराचा नियम आपल्याकडे काय होता, एक ऱ्हस्व होतं, एक काय होतं याच्यामध्ये लांबट होतं, एक होतं त्याच्यामध्ये निभृत होतं, आणि शेवटचे 2चं बघा नुक, 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 पूर्ण वाचा, मिरवणूक, मिरवणूक, मिरवणूक. म्हणजे याच्यातलं जर पाहिलं तर सुरुवातीचं येतं हे ऱ्हस्व उच्चाराचं, नुसतं मिरव शब्द होता, मिरव, 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 याचा अर्थ हे र झालं लांबट उच्चाराचं, व झालं हे निभृत उच्चाराचं, नू झालं हे परत लांबट उच्चाराचं, आणि शेवटचं क झालं हे निभृत उच्चाराचे. याच्यामध्ये 2 निभृत आहे, 2 लांबट उच्चाराचं, सुरुवातीचं कोण याच्यामध्ये ऱ्हस्व. मग याच्यामध्ये सुद्धा एक क्रम उच्चार, 5 अक्षरी शब्दातील तिसऱ्या व शेवटच्या क्रमांकाचं हे निभृत उच्चाराचं असतं. बरोबर चूक, बरोबर. 5 अक्षरी शब्दातील दुसऱ्या व चौथ्या क्रमांकाचे हे लांबट उच्चाराचे असते. बरोबर. पहिलं कसं असतं त्याच्यामध्ये ऱ्हस्व उच्चाराचे असते. झालं. मग मिरवणूक झालं. मग तसंच तुम्ही निवडणूक घ्या ना हो. निवडणूक घेतलंय. फसवणूक घ्या. काय म्हणते तिने घ्यायचं, आम्हाला मिळवतील घ्यायचं, मिळवतील, ऐकवतील, ते घेऊ शकता. चला, ह्या सगळ्यांचा क्रम सारखाच झालेला आहे पहा याच्यामध्ये. परत निवडणूक, निवडणूक बिलकुल मिरवणूक सारखंच याच्यामध्ये. हे बघा ऱ्हस्व उच्चाराचं, हे लांबट उच्चाराचं, निभृत उच्चाराचं, लांबट उच्चाराचं, निभृत उच्चाराचं, हे चिन्ह कळणार नाही, कॉमा आपण बाजूला ठेवू. त्याच्यानंतर परत हे बघा ऱ्हस्व उच्चाराचं फसव, फसव, स लांबले बघा, फसव, फसवणूक, 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 हे झालं. परत लांबट, हे झालं निभृत उच्चाराचं, हे लांबट उच्चाराचं, निभृत उच्चाराचं. या परत आपण पुढे निघूया. याच्यामध्ये बघा ऱ्हस्व उच्चाराचं, हे लांबट उच्चाराचं, हे निभृत उच्चाराचं, हे परत लांबट उच्चाराचं, निभृत उच्चाराचं. चल, कार्यक्रम सुरू झाला याच्यामध्ये. म्हणजे 5 अक्षरी जर असतील तर त्याच्यामध्ये सुद्धा क्रम ठरलाय आमच्याकडं. पहिला आलेला आहे तो ऱ्हस्व उच्चाराचा, त्याला दुसरा आलेला आहे हा लांबट उच्चाराचा,
तिसरा आलेला आहे हा निभृत उच्चाराचा, चौथा आलेला आहे हा लांबट उच्चाराचा आणि शेवटचा आलेला आहे हा निभृत उच्चाराचा. तर एवढं काय करा तुम्ही स्क्रीनशॉट. 6वा नियम लगेच 6 अक्षरांकडे जाऊ नका, नाही तर बस पहिलं दुसरं तिसरं चौथं पाचवं 5 अक्षर तर 6 म्हणजे 6 अक्षराचं असेल. तसं काही नाही आहे. मोठमोठे शब्द आले तरी तुम्ही त्याचं वाचन करून पहा. 6व्या नियमामध्ये आपल्याला बघायचं आहे की 2 अक्षरीपासून आपण सुरू करतोय परत एकदा, पण याच्यामध्ये आता शेवटी अ नसणार. बघा 2 अक्षरी शब्दात शेवटच्या अक्षरात अ हा स्वर सोडून इतर कोणताही स्वर आल्यास उच्चारांचा क्रम कसा राहील ते पण आपण पाहू. अ सोडून बाकी कोणीही येऊ, कारण आपण याच्या आधी एक पाहिलेलं बघा बरं. समजा मी इथं असं घेतलेलं आहे, हे वाचाय काय वाचलं आपण याला मळ. काय वाचलं? मळ. हा शब्द वाचला मळ. मी जर याला असे लिहिले तरी बघा बरं, याला जवळ घेऊन टाकतो. मळ. मळ म्हटलं त्याचा अर्थ हे शेवटचं झालं निभृत उच्चाराचं आणि हे झालं होतं लांबट उच्चाराचं. 2 अक्षरीमध्ये दोन्हीही अयुक्त होते. आता इकडे काय झालं की शेवटचं अ आहे, इथंही शेवटचं अ आहे. शेवटचं अ हे निभृत उच्चाराचं आहे आणि त्या आधीचं हे काय होईल लांबट उच्चार. मळ, माळ, मळ, माळ. याचा अर्थ परत हे निभृत उच्चाराचं हे लांबट उच्चाराचं आहे. पण आता काय झालेलं आहे, 2 अक्षरी शब्दात शेवटच्या अक्षरात कोणताही स्वर आला तर उच्चारांचा क्रम कसा ठरायचा. समजा मी ह्याच याला मी असे लिहिले बघा बरं समजण्यासाठी, मळ, माळ, मळा, मळा, मळा. याचा अर्थ हेळा काय झालं, लांबट उच्चाराचे झालेले आहे आणि हे कसे झालेले इथं रस्व उच्चाराचे झालेले बघा बरं. मळा, मळा त्याच्यामध्ये आले. पुरं मी इथं घेतलं बघा मळा झालंय. मी इथं घेतलंय येळा वाचा. काय वाचता? कड, कड. क लांबलंय कड, कड. पण मी जर याला असे केले तर आता कडू, कडू, कडू. डू लांबायला लागलं हो. क काय झालं याच्यामध्ये रस्व झाले. म्हणजे याचा अर्थ अ शिवाय इतर कोणताही स्वर जर शेवटच्या अक्षरात आला तर त्या आधीचा अ हा रस्व उच्चाराचा बनतो, तो लांबट राहणार नाही. चल आपण हे घेतलं, याला वाचा आता. काय वाचता? कळ, कळ. क लांबा लागलं कळ, कळ. आता काय झालं? कळी, कळी. कळी लांबली ना, क काय झालं रस्व झाले. म्हणजे यांचा क्रम पण ठरला. सुरुवातीचा कोण आला? रस्व. शेवटचा काय झाला? लांबट. ते उच्चार आले यांच्याकडं. म्हणजे चिन्ह पण आपण देऊन टाकले त्याला असे, म्हणजे चिन्हाहून जास्त लक्षात राहील. हे कितव्या क्रमांक झालं? 6व्या क्रमांक. पुस्तकामध्ये काय केलेलं आहे, यांचं काही केलेलंच नाही कार्यक्रम. हा शेवटचा कार्यक्रम करून दाखवलंच नाही, यांचाच केलेला आहे फक्त बस. मग परत शेवटच्याचं केव्हा करायचं आहे की नवीन आवृत्तीमध्ये करायचं आहे परत, का आवृत्त्याच घेत राहायचे? चल पुढचं 7व्या क्रमांकाचं जे आलेलं आहे ते म्हणजे आता 3 अक्षराचा विचार करूया. आणि 3 अक्षरी शब्दामध्ये परत एक लक्षात ठेवायचंय की शेवटी अ शिवाय इतर कोणी आलं तर कसं करायचंय. म्हणजे बघा पहिले 5 नियमात आपण शेवटी अ वालेच पाहिले. आता काय करतो? अ सोडून बघतोय. चल किती अक्षरी आहे? 3 अक्षरी. 3 अक्षरी शब्दात शेवटच्या अक्षरात अ हा स्वर सोडून इतर कोणताही स्वर आल्यास उपांत्य. आता काय म्हणते उपांत्य? काय? अरे उपांत्य म्हणजे शेवटून दुसरे.
उपांत्य अक्षरातील अ हे निभृत उच्चाराचे असते. शेवटून दुसऱ्याचा विचार करायचा आहे आम्हाला. आता मी जर इथं असं घेतलं, बघा बरं, एवढं वाचा फक्त. काय वाचता? एक एक. पण मी इकडं जर वापरलं असं, आता सांगा, एकटा एकटा, असं वाटत नाही का की आपण वाचताना याला असं वाचायला लागलो? एकटा असं वाटतं. क कमी उच्चाराचं, लावा त्या ट ला. एकटा एकटा, तसं नाही. मग याचा आघात त्याच्यावर झाला असता. सरळ सरळ लक्षात ठेवायचंय. हे जसं आहे तसंच राहू द्या. एकटा एवढंच वाच फक्त. एक एक एकटा एकटा. म्हणजे हे झालं ऱ्हस्व उच्चाराचं, हे झालं निभृत उच्चाराचं, हे झालं लांबट उच्चाराचं. ऱ्हस्व, निभृत, लांबट. आता याला वाचा. हा शब्द शुद्ध आहे की नाही एवढं तरी आपण कन्फर्म करू. तुम्हाला जर विचारलं, सांग रे हे सरदी बरोबर आहे का ही सर्दी बरोबर आहे, शुद्ध लेखनात जर टाकले असते तर मी सांगतो तुमच्या मनातलं तुम्ही 100% हेच निवडलं असतं आणि घरी गेले असते. परीक्षेमध्ये हाच मोठा प्रॉब्लेम होतो. सर्दी गेल, आउट. ये इकडं, हे चुकीचं आहे. कारण हे निभृत उच्चाराचं असल्यामुळं आपल्याला वाटतं की ते रफाच्या रूपातच लागलं काय त्याच्या डोक्यावर. चल रे, हे ऱ्हस्व, हे निभृत उच्चाराचं, लांबट उच्चाराचं. आता सांग रे, हे खातरी बरोबर आहे का हे खात्री बरोबर आहे? सांगा. आपण काय करतो? खातरी खात्री, खात्री करून घ्या, खात्री करून घ्या. आपण लागे हे मोकळे, चुकले. काय निघलं? खातरी. चल, तसाच शब्द आहे बघ बरं, कातरी. काही जण काय कात्री घेऊन तयार, त्र कात्री. तसं नाही, कातरी कातरी. तसंच हा एक शब्द आहे बघा बरं. वाचा, याला कसं वाचता ते म्हणजे सरच लिहिण्यातच काहीतरी चुकलंय. सरला वेगळंच काहीतरी लिहायचं होतं, तसं नाही. झालं. हा सुद्धा शब्द मराठीत आहे. म्हणून एक जवळपास 6 ते 7 मी यूट्यूब चॅनल आपले व्हिडिओज टाकलेले आहेत. 10-10 शब्दाचे 70 शब्द शुद्ध लेखनाचे टाकलेले आहेत. ते समजावून देखील सांगितलेले आहे, तुम्ही ते पाहणे. आठवणे. देशमुख करिअर अकॅडमी नावाचं चॅनल आहे आपलं. त्या चॅनलवर तुम्ही वेळ जसा एक्स्ट्रा तुमच्याकडे असं 10-10 मिनिटाचे, असं मला वाटतं की 70 मिनिटं लागतील जास्तीचं पाहायला. पण नका बघू तुम्ही एका दिवशी सगळे. रोज एक तरी बघा 10 मिनिटाचं. ते लिहून बघा शब्द. हे लघवी म्हणजे मूत्र, आणि ते लघवी म्हणजे सुंदर स्त्री, ललना ज्याला म्हणतो आपण. वाचन दोघंच असं सारखंच तो आलेलं नाही. याचं पण पहा बरं. आता खातरी काय झाले? ऱ्हस्व, निभृत, लांबट. ऱ्हस्व, निभृत, लांबट. ऱ्हस्व, निभृत, लांबट. आले? तो नियम आला यांच्याकडं. हा नियम लक्षात ठेवायचा. चला, 8व्या क्रमांकाकडे जाऊया आपण आता. तो म्हणजे संस्कृत शब्दांचं काय करायचंय. इथं झालं मराठीकरण शब्दांचं. तर संस्कृत असणाऱ्या शब्दांमध्ये संस्कृतचे शब्द जसे तसे मराठीमध्ये आलेले आहेत, त्यांना आपण तत्सम शब्द म्हणतो. त्यामध्ये 2 अक्षरी असेल, 3 अक्षरी असेल तर शेवटचं अ हे निभृत उच्चाराचं नसतं संस्कृतमध्ये, ते ऱ्हस्व उच्चाराचे असते. बघा, संस्कृतातून मराठीत आलेल्या शब्दातील शेवटचे अ यांचा उच्चाराचा क्रम एकदा लिहून टाकूया आपण, म्हणजे परत येऊया इकडे. चला, यांच्यामध्ये सुरुवातीला आलेलं आहे ऱ्हस्व, त्याच्यानंतर आलेलं आहे त्यांच्याकडे निभृत, आणि शेवट झालेला आहे याच्यामध्ये लांबट उच्चाराचं, दीर्घ लिहिण्यापेक्षा लांबट. चल, संस्कृतातून मराठीत आलेल्या शब्दातील शेवटचे अ, हे पुस्तकात असं दिलेलं आहे, शेवटचे अ हे निभृत नसते. मग निभृत नसते तर नेमकी काय असते? आमच्याकडे 2 चॉईस आहे, एक तर लांबट आहे, नाही तर कोणी ऱ्हस्व आहे. परत हे समजून घ्यायला परत एक नवीन आवृत्ती घ्यायची का? बघा, शेवटचे अ हे ऱ्हस्व उच्चाराचे असते.
ऱ्हस्व उच्चाराचे असते, थोडक्यात निवृत्त नसते. त्यामध्ये समजा उदाहरण घेतले आपण, याच्यामध्ये वाचायला काय वाचतं, काय म्हणते संहिता आधीच घेतलं होतं आपण, कर 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 नाहीये, त्यांनी दिलं ब्रॅकेटमध्ये हात या अर्थानं वाचा संस्कृतातलं, जसं सुधा कर कर कर, म्हणजे हे काय झालं, अरे कर कर हे लांबट जर असतं, कर म्हणजे याचा अर्थ हे दोघंच्या दोघं काय झाले, याच्यामध्ये ह्रस्व झालेले आहेत. याच्यामध्ये हे घेतलं बघा आपण भट, हे पण काय झाले, याच्यामध्ये ह्रस्व झालेले आहे. त्याच्यानंतर मी खग असं घेतलं तर हे पण ह्रस्व झाले, खग खग खग, ख म्हणजे आकाश, ग म्हणजे जाणारा, खग म्हणजे पक्षी, आकाशात जाणारा तो कोण, पक्षी. चला याच्यामध्ये आपण घेतलं हे रस, हे सगळे तेच आलेले आहेत. तुम्ही घेतला भूप, त्याच्यातच आहे, म्हणजे सुरुवातीचं बदल, शेवटचं बघा ना, याच्यामध्ये काय आहे, ह्रस्व आहे. भूप 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 त्याच्यामध्ये आलेलं आहे. बघा पुढचे आणखीन आपण बघूया. जर 3 अक्षराचं जरी असतं तरी तोच नियम लागू झालेला असता, काही वेगळा झालेला नसता, तेच चालणार. जसं मी आता दिलं बघा विषय, आता वाचा 3 अक्षरामध्ये काय होईल, 3 अक्षरे आली तर 3चे 3 ते रसवर आणणार नाही. त्याच्यामध्ये विषय विषय विषय, श लांबलेला आहे, हे ह्रस्व आहे, पण शेवटचं काय आहे, नाही तर बस कार्यक्रम सुरू. 3 अक्षर असले की काय करायचं, पहिलं काय करायचं, त्याच्यामध्ये ह्रस्व, दुसरं लांबट, तिसरं निवृत्त करायचं नाही. इथे काय करायचं, त्यामध्ये आलेला आहे. तुम्ही हा शब्द घेतला, कसं वाचता याला, गुण गुण. चला हे काय झालं, परत 9व्या क्रमांकाचं आहे, संस्कृतातलं झालंय. आता आपल्याला जोडाक्षर, त्याच्यानंतर अनुस्वार, विसर्गयुक्त अक्षर आले तर कसं उच्चार करायचा आहे, किंवा त्यांच्या उच्चाराचा परिणाम त्या आधीच्या किंवा त्या नंतरच्या स्वरावर कसा होतो ते देखील आपल्याला पाहायचं आहे. बघा बरं, याच्यामध्ये जोडाक्षर, अनुस्वार किंवा विसर्गयुक्त अक्षरातील स्वरांचा व त्यानंतरच्या अचा उच्चार तुम्ही कसा करणार. जसं वर आम्हाला काय आलं की शेवटी काय आहे, हे ह्रस्व उच्चाराचे असते. क्लिअर झालंय. इकडे काय करायचं, जोडाक्षर अनुस्वार आपण उदाहरणच घेऊन पाहू आणि नंतर त्यांचा क्रम लावायचा विचार करूया. आता हा शब्द घेतलाय मी इथं, वाचा, एवढंच वाचा. काय वाचतात, काय म्हणतील, डीक 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 डीक, क आपण उच्चारतो डीक डीक. आता मी याला असं घेतले, आता वाचा डिंक डिंक, क पूर्ण उच्चाराचं व्हायला लागलंय बघा. आता डिंक, पहिले डीक डीक डीक, क आपण उच्चाराचं डिंक डिंक, म्हणजे हे झालं त्याच्यात लांबट उच्चाराचं आणि हे झालं याच्यामध्ये ह्रस्व उच्चाराचे. डिंक त्याच्यामध्ये आले. झालं. पुढे अनुस्वारवालं बघा बरं, एखादं मी इथं घेतलं वाचायला, कसं वाचता, अंत अंत, म्हणजे हे झालं याच्यातलं ह्रस्व आणि हे झालं त्याच्यामध्ये लांबट. अंत लांबट उच्चाराचे व्हायला लागलेत. बघा आता इथं घेतलंय आम्ही, परत एखाद्या जोडाक्षराचं घेऊन बघू. 3 अक्षरामध्ये काय वाचता याला, रकम रकम रकम, नाही ते रक्कम रक्कम. हे मधलं तर लांबलेलं आहे, हे ह्रस्व आहे, रक्कम रक्कम. म पूर्ण उच्चाराचं निघतंय, शेवटचं काय झालं याच्यामध्ये, म्हणजे यावर काय आला की शेवटचा अ हा निवृत्त उच्चाराचा नाही, हा कसा राहील, ह्रस्व उच्चाराचा असेल. थोडक्यामध्ये त्याला आपण पूर्ण उच्चाराचा म्हणतो. चला आणखीन एखादा शब्द घेतला आपण याच्यामध्ये, दुप्पट दुप्पट दुप्पट. हे लांबलेलं आहे, हे ह्रस्व आहे, हे ह्रस्व आहे, म्हणजे ह्रस्व ह्रस्वच्या मध्ये काय आलं याच्यामध्ये लांबट.
मग काही जण म्हणते सर जोडाक्षरात जर शेवटी आले तर अयुक्त असले तर मग कसं करायचंय ते पण पाहून घेऊ ना, त्याचंही कन्फ्युजन ठेवू नका. आता वाचा, काय वाचता याला? शिस्त, शिस्त, रक्त, भक्त वाचतो ना आपण. याचा अर्थ शेवटचे अपूर्ण उच्चाराचे व्हायला लागलेत. बघा, शिस्त, शी लांबायला लागले, हे रस्ते. बघा बरं, याला वाचा, काय वाचता? रक्त, रक्त, र लांबलेलं आहे आणि हे शेवटचं काय आलं याच्यामध्ये? रस्व उच्चाराचे आहेत. म्हणजे आता शेवटचं हे कसं राहील याच्यामध्ये? रस्व उच्चाराचे राहील, निवृत्त उच्चाराचे राहणार नाही, दोन असले तर. म्हणजे यामध्ये त्यानंतरच्या च्या उच्चार आपल्याला खास करून कोणाचं बघायचं आहे? अक्षरातील. खास याच्यावर भर देऊ आपण. त्यानंतरच्या च्या उच्चार कसा असतो? रस्व असतो, एवढं आपण लक्षात ठेवूया. हे झालं यांच्यामध्ये, इथपर्यंत आपण आलोय. ठीक आहे, एवढं स्क्रीनशॉट काढून घ्या. याच्या पुढे आपल्याला आणखीन दंडाचे प्रकार पाहायचे आहेत. जोडाक्षराचे आता बघायचं आपल्याला. शेवटच्या आपण याच्यात आता जोडाक्षरातील व्यंजन वर्णातील दंडांचे प्रकार. हा अभ्यास खास आमचा करण्यासाठी चाललेला आहे. जोडाक्षरामध्ये आपण अशा रच्या पद्धती पाहिल्या होत्या की र हा एकमेव व्यंजन वर्ण जो होता, जो दंड नसणारा होता, कंपित व्यंजन वर्ण होता. त्याच्या 4 पद्धती आपण पाहिल्या होत्या, ते म्हणजे जोडाक्षरात लिहिण्याच्या. मग तसं बाकीच्या व्यंजनांच्या पण आहेत का? जसे जोडाक्षर 2 पद्धतीने लिहिले जातात. एक तर आडव्या मांडणीत किंवा उभ्या मांडणीमध्ये लिहिले जातात. मग त्याच्यामध्ये आम्हाला व्यंजन वर्णाचा विचार करायचा. व्यंजन वर्ण म्हणजे ते त्याच्यामध्ये स्वर मिसळलेला नसतो. जोडाक्षरामध्ये समजा आपण जोडाक्षराचा जर विचार केला तर त्याच्यामध्ये एक व्यंजन, परत व्यंजन, परत काय त्याच्यामध्ये स्वर. कमीत कमी किती व्यंजन आवश्यक आहे? 2. आपल्याला इथे येणाऱ्या व्यंजनाचा विचार करायचा आहे जो व्यंजन वर्ण असेल, कारण ह्या व्यंजनाला स्वराची जोड असेल. मग त्याच्याच आम्हाला दंडाचे प्रकार बघायचे आहेत. थोडक्यामध्ये आपण व्यंजन वर्णाचे सगळे दंडाचे प्रकार आधी पण पाहिले, पण आताही पाहून घेऊ आपण. सर्वात पहिले आपल्याला पाहायचं आहे ते म्हणजे मध्य दंड असणारे व्यंजन वर्ण. कोणकोणते आहेत? मध्यदंड असणारे फक्त आमच्याकडे 2च आहेत, ज्यांचा आपण जोडाक्षरामध्ये उपयोग करून पाहू शकतो. मग 2 कोणकोणते? त्याचे मध्यदंड असणारे, एक आहे क आणि दुसरं आहे फ. बघा, तुम्हाला जर रक्त लिहायचं असेल तर तुम्ही असं लिहिणार जोडाक्षरामध्ये. मध्यदंड असणाऱ्याच्या फक्त यासाठी थोडंसं कट झालंय, किंवा याला वेगळ्या पद्धतीने पण लिखतात. हे असं, हे असं, आणि याला परत इकडून गोल करतात. हे आलं त, रक्त. ही एक पद्धती आहे लिहिण्याची. त्याच्यानंतर फ बद्दल लिहिलंय बघा बरं. चाफ्याची फुले. बघा फ, चाफ्याची, याच्याकडे आपलं लक्ष द्यायचं खास करून. बस, मध्यदंड असणाऱ्याचं लिखाण कसं झालंय जोडाक्षरामध्ये ते देखील पाहता येईल. दुसरं पाहूया आपण आता की त्याच्यामध्ये जोडदंड किंवा त्याला आपण अंत्यदंड असणारा कोण आहे ते पण पाहायचे. त्याच्यामध्ये जोडदंड असणारे व्यंजन वर्ण, त्यांचं पण जोडाक्षरात लिखाण कसं राहील? कोणकोणते आहेत जे जोडदंड असणारे, ज्याला अंत्यदंड आपण म्हटलेलं आहे. तर आपण थोडंसं स्पर्श व्यंजने, अर्धस्वर, त्याच्यानंतर उष्मे सगळे आपण बोलून पाहू. त्याच्यामध्ये कोण कोण आहेत? क वर्गामध्ये कोण आहे? क ख सापडला, ख, क ख ग घ सापडला. चला, मग याच्यामध्ये आलं नाही च, छ येणार नाही, ज, झ, त्याच्यानंतर ञ, ट ठ ड ढ न येणार नाही, त, त्याच्यानंतर थ, द येणार नाही, ध, नळाचं न, त्याच्यानंतर प, फ येणार नाही, फ आलेलं आहे इथं, प, फ, ब, भ, म, य, र येणार नाही, ल येणार नाही, व आले. चल, श नाही, पण षटकोनाचा श आहे, सश्याचं स आहे, ह नाही, ळ नाही. आणि विशेष संयुक्त व्यंजन घ्यायची तर मग त्याच्यामध्ये तुम्हाला क्ष, ज्ञ, क्ष त्याच्यात घेता येईल, ज्ञ घेता येईल.
पण यांचं जर घेतलं आपण जोड दंड असणारे व्यंजन वर्णांचा आपण विचार करतोय. झालं. यामध्ये समजा तुम्ही घेतलंय सख्या सख्या भावाने, सख्या भावाने लावलं, सख्या सख्या. अब काय ख ला ख आले, याच्यामध्ये ख आले. चला मी घेतलं वाघ्या वाघ्या, हे बघा घ, याचा काय झाला, जो जोडदंड होता, उभा दंड होता, पूर्ण तो निघून जातो. त्याची वाच्या बसली, काय बसली, वाच्या वाच्या वाच्या. त्याच्यामध्ये माझ्या घेतलं, माझ्या, तर हे ज त्याच्यातलं दंड निघून जाईल. तात्या म्हटलं तर त मधलं बघा तात्या लिहिताना बघा हे तात्या कसं झालं, याचा दंड निघून गेला. हे व्यंजन वर्ण आहे आमच्या लक्षात ठेवायचे, हे बघायचे तर आम्हाला थोडं लक्षात. हे इथं आलेलं हे दोघं पण त्यांचं लिखाण पाहायचंय. नंबर 3, तिसरं जे आलेलं आहे त्याच्यामध्ये आता स्वतंत्र दंड असणारे फक्त 3च आहेत आमच्याकडं. बघा बरं कोणते कोणते ते स्वतंत्र दंड असणारे व्यंजन वर्ण किती आहेत, फक्त 3. कोणते कोणते आहेत, आपले गणेश आठवत आहे, ग न श. म्हणजे यांचा स्वतंत्र दंड सुद्धा निघून जाईल जोडाक्षरामध्ये लिहायचं असेल तर. झालं. आता मला इथं घ्यायचं असेल तर हे कसं वाचतं बघा मी, रुग्ण, हे बघा ग चा दंड निघून गेला. गण्या, हे बघा गण्या. माशा, माशांना हाकला, कशांना हाकला, माशाने, बघा श चा दंड निघून गेला. हे बघा इथे यांचं लिखाण आपल्याला पाहायचं आहे. मी हे अधोरेखित करून ठेवलं, याचा अर्थ असा नाही आहे की लांबट उच्चाराचे वगैरे काही डोक्यात घ्यायचं नाही आहे, समजण्यासाठी मी फक्त सांगतोय. चला 4थ्या क्रमांकाचं जे आहे ते म्हणजे आता आपल्याला अर्धदंड असणारे पाहायचे. बघा अर्धदंड असणारे व्यंजन वर्ण पण अर्धी न होऊ शकणारे किंवा अर्धे न होऊ शकणारे, आपण असं करूया, अर्धे न होऊ शकणारे व्यंजन वर्ण. म्हणजे हे अर्धा दंड असणारे आहेत पण ते पुन्हा अर्धे होऊ शकत नाहीत. असे कोण कोण आहे, म्हणजे ज्यांच्याकडे ऑलरेडी अर्धा दंड आहे तो पण निघून जात नाही, तर असे कोण कोण आहेत यामध्ये तुम्ही यादी जर पाहिली तर बघा बरं. आता सुरुवातीपासून घ्या, क ख ग घ ङ आलेलं आहे, हे अर्धदंड असणार. क ख ग घ ङ. च छ छ घेता येणार नाही कारण छ कोणत्या नियम आहेत ते पुढे पाहूया आपण. च छ ज झ ञ. ट आलं, ट वर्ग, ट ठ ड ढ. न येणार नाही, याच्यामध्ये न गेलेले वरच बघा बरं. तर त थ द, द आलं, द द ध न. प फ ब भ म. य र ल व. ल पण याच्यात येणार नाही, रचा तर काही चान्सच नाही याच्यामध्ये यायचा. त्याच्यानंतर आले बघा त्याच्यात ह, हे अर्धदंड असणार आहे यांच्याकडे. हे पुन्हा अर्धे होऊ शकत नाही, म्हणजे त्यांचा अर्धदंड तो त्यांच्याकडे कायम राहील. झालं. जसं आता वाङ्मयाचं वाङ्मय घेतलं तरी ते मात्र तसंच राहील. झालं. पहा बरं, मी तर पंख घेतलंय, पंख, हे पंख बघा बरं कसं लिहिलंय, पंख दंड आहे त्या पंखचा, इथला दंड लक्षात ठेवायचा, हा दंड पंख. झालं. त्याच्यानंतर पट्टी घेतलं तर बघा पट्टी, हे बघा हे वरचं टचं दंड तर आहेतच ना त्याच्यामध्ये पट्टीमध्ये. विठ्ठल, विठ्ठल, ते मी ठ खाली ठ घेतलंय बरोबर, विठ्ठल हे व्हायचं दंड आहेच तसा. गाद्या म्हटलं तरी द, द ला य जोडलं तरी द चा दंड मात्र कायम राहील. वह्या म्हटलं तरी ह, ह ला य जोडलं तरीही ह चा दंड मात्र कायम राहील. आता यापुढे आपल्याला बघायचे 3 व्यंजन वर्ण असे आहेत अर्धदंड असणारे की जे जोडाक्षरामध्ये आल्यावर त्यांचा परत अर्धा असणारा दंड, अर्धा दंड सुद्धा निघून जातो, ती पुन्हा अर्धी होतात. बघा अर्धदंड असणारे परंतु पुन्हा अर्धे होणारे किंवा अर्धे होऊ शकणारे व्यंजन वर्ण.
असे 3 आहेत. एक च वर्गातील आहेत ज्यांना आपण छ म्हटलेलं आहे. च छ ज झ. त्याच्यानंतर अर्धस्वरामधलं आलेलं आहे हे ल आणि शेवटचं महाप्राण आलेलं आहे ते म्हणजे ळ. ही जोडाक्षरामध्ये यांचे आहे ते पण दंड निघून जातात. उदाहरणार्थ आपण उल्हास घेतलं. उल्हास झालं. त्याच्यामध्ये घेतले पाग बरं. काही म्हणतील सर या ल ला तर आहे ना, त्याचं नाही पाहायचं आपल्याला, या लचं पाहायचंय. अपूर्ण उच्चाराचं ल आधी आलेलं आहे ते, त्याचं बघा बरं. याचा आहे अर्धा दंड पण निघून गेला. उच्छवास लिहिताना बघा बरं. उच्छवास हे असं, हे असं लिहा लागेल. याचा सुद्धा दंड काढून टाकावा लागतो. तरीही पुस्तक प्रिंटिंग मध्ये बघा तुम्ही, झूम करून बघा, चांगलं मोठं करून बघा, त्याचं दिसतंच थोडंफार, तरी ते नसायलाच पाहिजे. उच्छवास किंवा हे वर गेलेलं पाहिजे. पोळीचं अनेक वचन केलंय तुम्ही. काय केलंय? पोळीचं अनेक वचन पोळ्या. बघा बरं, याचा दंड निघून गेला. ही पद्धती यांच्याकडे. त्यानंतर शेवटची आता 5 झालं. आता र दंड कसा आहे? र एकमेव व्यंजन वर्ण असा आहे की ज्याला दंड नाही. त्याच्या लिहिण्याच्या जोडाक्षर आपण 4 पद्धती आधी सुद्धा पाहिलेल्या आहेत. 6व्या क्रमांकाचं हे पहा. दंड नसणारे एकमेव व्यंजन वर्ण. पण ते आपल्याला अपूर्ण उच्चाराचं पाहिजे ना, पूर्ण उच्चाराचे नकोय, अपूर्ण उच्चाराचे. मग आपल्याकडे र चे आपल्याकडे 4 पद्धतीचे काय होते याच्यामध्ये चिन्ह होते. त्याच्यामध्ये हे उभा दंड असण्याच्या बाजून डावे बाजूने तिरपी रेघ, त्याच्यानंतर काकपदाचे पाय. आता हे चिन्ह तुम्हाला व्यंजन वर्णामध्ये घेता येणार नाहीत, कारण इथे र हे पूर्ण उच्चाराचे असते, म्हणजे ते व्यंजन वर्ण नाही. मग आपल्याकडे हे 2च नमुने राहिलेले आहेत, ते म्हणजे एक रफार आणि एक असं चंद्रकोरीचं. यांनाच दोघांना लक्षात ठेवावे लागेल. झालं. समजा मी म्हटलं इथं कुऱ्हाड, तर त्याच्यात बसलाय. झालं. मी इथं म्हटलं सूर्या पर्या, त्याच्यामध्ये घेते. याचं झालं. मी इथं म्हटलं पर्वत, मी इथं म्हटलं सूर्य, त्याच्यामध्ये आलेले आहेत. वरचे घेता येणार नाहीत, पण दंड नसणारा आपल्याला सापडलेला आहे. तर अशा प्रकारे आपण सरळ सरळ पाहिलं तर वर्णमालेचा आज आपण शेवट केलेला आहे. उद्यापासून आपण संधी या प्रकाराला सुरुवात करणार आहोत. ठीक आहे. एवढं स्क्रीनशॉट तुम्ही काढून घ्या.